आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजलेला कुठला विषय असेल तो मला वाटतं मराठा आरक्षणाचा असेल। मी माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल, त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी एकट्याने हा विडा उचलला आणि त्यांच्या मागे हा संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीमागे एकजूटपणे उभा राहिला। त्यांनी या महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला नमवण्याचं काम केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी मनोज जरांगे पाटील साहेबांचे जे काय विषय होते त्यांना प्रचंड असा पाठिंबा देऊन त्यांचे सगळे विषय कसे मार्गी लावता येईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करताय। एवढंच नव्हे तर आमचं आझाद मैदानामध्ये एक मोठा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली, ती म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची, की मी शिवाजी महाराजांची शपथ घेतो की या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशा पद्धतीची शपथ त्यांनी घेतली। 19 फेब्रुवारीला जयंती येते, दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील साहेबांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे। मला असं वाटतं की जवळपास 90% विषय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी संपवलेला आहे, परंतु असं अपेक्षित आहे की येणाऱ्या 19 तारखेला आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या दिवशी किंवा 1-2 दिवस मागे पुढे या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला 100% न्याय देण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतील अशी एक रास्त अपेक्षा आहे। मला तर असं वाटतं की कदाचित 1 दिवसाचं अधिवेशन विशेष बाब म्हणून या समाजाच्यासाठी करावं लागणार आहे। निश्चितपणे ते अधिवेशन जर का झालं तर या महाराष्ट्रातला एक इतिहास नोंदवला जाईल अशा पद्धतीची घोषणा कदाचित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतील। आता हा जो काही विषय आहे जयंतीचा आपण दरवर्षी साजरी करतो, पण ह्या जयंतीच्या 1-2 दिवस मागे किंवा पुढे जर का हा विषय मार्गी लागला तर मला वाटतं या महाराष्ट्रातला मराठा समाज हा कधीही या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विसरणार नाहीत। त्यांच्या जोडीला जरांगे पाटील साहेबांचं नाव हे अजरामर राहील अशी जी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो।